नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. खालच्या पुढे सुरू करते. बहिणाबाई शुद्धीवर आल्यावर त्यांना कपिला आणि राधाची परिस्थिती कळली. त्यांनी खाणं पिणं बंद केलं. आधीच त्यांची तब्येत खालावलेली, आता तर कसलेच त्राण त्यांच्यात उरले नव्हते. या 2-3 दिवसात गणपतराव अष्टकर यांनी जेवण पाठवलं होतं, पण बहिणाबाईंनी खाणं पिणं बंद केले असं समजल्यावर आज ती स्वतः पत्नीसह आणि नंदा काकूंना घेऊन जेवण घेऊन आली. गणपतराव म्हणाले, रत्नाकर, तुमच्या हातून जे घडले त्याची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागते. ही बिचारी मुखे जनावरही सुटली नाहीत त्यातून. आता हे सारं विसरून तुम्ही सर्वांनी नवीन जीवनाला आरंभ करावा. मी तुमचा एक शेजारी आणि तुम्हा सर्वांपेक्षा वडील या नात्याने विनंती करतो. होतात माणसाच्या हातून चुका, पण पश्चात्तापाने ते धुवून निघतात आणि क्षमेला पात्र ठरतो मनुष्य. औदेव म्हणाले, आम्ही सामान्य माणसं, आपल्यासारख्यांनी आमच्या या परिस्थितीत जेवण पुरवलं, आज स्वतः आणलं. ही जी माणुसकी दाखवली ही अगदी दुर्मिळ आहे. रत्नाकरांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो असे म्हणून आऊजींनी गणपतरावांना साष्टांग नमस्कार घातला. रत्नाकरांनीही त्यांचं अनुकरण केलं. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण गळा दाटून आल्याने बोलू शकले नाहीत. त्यांना रडू फुटलं. गणपतराव म्हणाले, रत्नाकर, तुम्ही आता बोलण्याची गरज नाही. तुमच्या डोळ्यातील अश्रू म्हणजे तुम्हाला पूर्ण पश्चात्ताप झाला आहे. आता मागचं सारं विसरून नव्यानं संसार करा. रत्नाकर डोळे पुसत म्हणाले, संतापाला बळी पडून हातून महापातक घडलं ते केव्हाही क्षम्य नाही. माझ्या बायकोवर एवढा पराकोटीचा अन्याय केला तरी माझी विरुद्ध बिचारीने ब्रसुद्धा काढला नाही. ती महान पतिव्रता आहे. नंदा काकूंनी सर्वांची पानं भेटली. गणपतराव आणि नंदा काकू बहिणाबाईंच्या खोलीत गेल्यावर त्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला, पण त्या खाली कोसळल्या. जानकीबाई आणि नंदाबाईंनी बहिणाबाईला हळूच उचलून भिंतीला टेकून बसवलं. नंदा काकूंनी स्वतःच्या हाताने मऊ गरम भात, तूप, मेतकूट खाऊ घातलं. बहिणाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. कोण कुठल्या नंदा काकू? त्यांना आता होतं, पण त्या मायेनं बहिणाबाईंना भरवत होत्या. गणपतराव आणि नंदा काकूंनी एक मोडत असलेला संसार सावरला. एक उदाहरण समाजाला घालून दिलं. बहिणाबाईंच्या पोटात थोडं अन्न गेल्याने त्यांना थोडी तरतरी आली. बाबाच्या मदतीनं त्या कपिला आणि राधेकडे गेल्या. त्यांनी दुसऱ्या कुणाकडून काही खाल्लं नसल्यामुळे दोघेही जमिनीवर बसरल्या होत्या. त्राण नसल्यामुळे हंबरणंही बंद झालं होतं. बहिणाबाईला पाहताच दोघींनी हंबरडा फोडला. उठण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. बहिणाबाईंना नीट चालता येत नव्हतं. त्यांच्याजवळ जाऊन दोघींना कुरवाळलं. चारा त्यांच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी खाल्लं नाही. त्यांचे डोळे बहिणाबाईंवर रोखले होते. त्या डोळ्यात बहिणाबाईंना युगायुगाची माया, प्रेम दिसत होतं. तसंच दिसली असहाय्यता, कारुण्य. बहिणाबाईंना हे असह्य झालं. त्यांना रडू आवरेना. नेहमीप्रमाणे तिथे काही माणसं जमली होती. हे करून दृश्य पाहून त्यांचे डोळे पाणावले. 2 मुक्या जनावरांची प्रेमकहाणी ते प्रथम पाहत होते. कितीतरी वेळ बहिणाबाई त्या दोघींना कुरवाळत होत्या. त्यांनी पुन्हा चारा खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघींनीही चाऱ्याला तोंडसुद्धा लावलं नाही. बहिणाबाईंची अवस्था त्यांना सहन झाली नाही. त्यांना बोलता आलं असतं तर ही गाय, वासरू आणि बहिणाबाई पूर्वजन्मी एकत्र बसून अनुष्ठान करीत असत. परंतु या दोघींच्या अनुष्ठानात खंड पडल्यानं त्यांना जनावरांचा जन्म प्राप्त झाला. मात्र बहिणाबाईने अनुष्ठान वेळेवर पूर्ण झालं, चित्तशुद्ध झाली, म्हणून त्यांना मानवजन्म लाभला. असे पूर्वजन्मीचे संबंध होते या तिघींचे. काही दिवसांनी बहिणाबाई, तिचं वासरू, त्यांचे आईवडील प्रवचनांना आलेले न दिसल्यामुळे जयराम स्वामींनी आपल्या शिष्यांकरवी चौकशी केल्यावर बहिणाबाईंबद्दल झालेली घटना सांगितली. स्वामींना अतिशय वाईट वाटलं. तिच्यासारख्या धार्मिक वृत्तीच्या मुलीवर अशी वेळ यावी याची त्यांना खंत वाटली.
त्यांनी ध्यान लावून पाहिलं. त्यांना गाय वासरू बहिणाबाईंचे पूर्वजन्मीचे संबंध असल्याचं कळलं. त्यांना या बाबतीत शंका होतीच, ते सत्य निघालं. दुसऱ्या दिवशी प्रवचन संपल्यावर काही शिष्यांसह जयराम स्वामी हिरमभटांच्या घरी आले. हिरमभटांना अत्यानंद झाला. एवढी मोठी महान हस्ती घरी येणं म्हणजे महापर्वणीच होती त्यांच्यासाठी. हिरमभटांनी लगेच बसण्यास चौरंग दिला त्यांना आणि त्यांची षोडशोपचारे पूजा केली. हिरमभट आणि उमाबाईंनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी पूजेच्या ताटातली प्रसाद दिला. नारळ उमाबाईंच्या ओटीत घातले. दोघांनाही आशीर्वाद दिला. स्वामी आल्याने बरीच गर्दी होती. औदेव आणि जानकीबाईंही समोर उभ्या होत्या. रत्नाकर मात्र सर्वात मागे न दिसतील अशा ठिकाणी उभे होते. औदेवांनी आणि जानकीबाईंनी स्वामींना नमस्कार घातल्यावर भीत भीत रत्नाकर पुढे येऊन स्वामींच्या पायावर कोसळले. रडत रडत खाली मान घालून रत्नाकर म्हणाले, माझ्या हातून अतिशय निंदनीय कृत्य घडलं, पण आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. मला पदरात घ्या. मोठ्या मनानं क्षमा करावी. माणुसकीला काळीमा लावणारी घटना माझ्या हातून घडली. त्या मुक्या जनावरांनाही माझ्यामुळे क्लेश सहन करावे लागले. मी फार गोंधळून गेलो स्वामी. मला जीवनाचा खरा अर्थ दाखवा. तुम्हाला मी ओळखू शकलो नाही. तुमच्यावर सुद्धा घाणेरडे शिंतोडे उडवले. त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे स्वामी. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. स्वामी म्हणाले, रत्नाकर, तू हे बोलून दाखवलंस, यातच तुला झालेला पश्चात्ताप स्पष्ट होतो. आम्ही तर रागालोभाच्या पलीकडे गेलेलो असल्याने आम्हाला कशाचाही खंत किंवा वाईट वाटत नाही. स्वामी पुढे म्हणाले, ती गाय वासरू आणि बहिणाबाईंचा पूर्वजन्माची हकीकत सांगून म्हणाले, तू बहिणाबाईंचा पती आहेस, हा साधासुद्धा योग नाही. तू तिच्याशी चांगलं वाग, कष्ट देऊ नकोस तिला. ती तिचा स्वधर्म पाळून तुझी निरंतर सेवा करीत राहील. तुझ्या पूर्वसुकृत्यामुळे या जन्मी तुला ती पत्नी म्हणून लाभली आहे. कोणाच्या सांगीवांगीवर विश्वास ठेवून वागू नकोस. विवेक ठेवून प्रपंच नेटका कर. पांडुरंगावर श्रद्धा ठेव, तो तुझं कल्याण करीत. नंतर स्वामी बहिणाबाईंकडे गेले. त्यांची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटलं. त्याही अवस्थेत बहिणाबाईंनी अश्रू भरल्या नयनांनी नमस्कार केला. स्वामी म्हणाले, मुली, अश्रू नको ढाळूस, धीराने तोंड दे. ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. तुझा विठ्ठलावर विश्वास आहे, भक्ती आहे, त्याचा ध्यास मनी ठेव. मी रोज तुकोबांच्या अभंगातून विठ्ठल दर्शन घडवीत आहे. त्याची वाणी समजावून सांगत आहे. तुकोबांचे अभंग समाजाला तारणारे आहे. तेच तुला जीवनाचा नवा मार्ग दाखवते. पंढरीनाथ तुझे रक्षण करेल. थोडी बरी झाली की रोज प्रवचनाला येत जा. स्वामींनी बहिणाबाईंच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन सांत्वन केलं. तो हात एका वात्सल्य पित्याचा होता. त्या स्पर्शात एक वेगळी शक्ती होती. बहिणाबाईंच्या शरीराला एक वेगळी चेतना मिळाली. त्यांना मस्तकापासून पायापर्यंत त्या शक्तीचा सळसळणारा संचार जाणवला. नवा जोम प्राप्त झाला. हा होता पंढरीनाथांचा आशीर्वाद. स्वामी म्हणाले, मुली, त्या मुक्या जीवावर तू प्राणापलीकडे प्रेम माया केलीस, त्यांचे आत्मे ओळखलेस. त्याचं फळ तुला निश्चित मिळेल. तोच तुझा पाठीराखा राहील. कल्याण. स्वामी निघून गेले, पण त्यांचे शब्द सतत कानात गुणगुणत होते. त्या उठून बसल्या आणि तुकोबांचा पाठ असलेला अभंग त्यांच्या कानात दुमदुमू लागले. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना माझे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. कशी तरी धडपडत बहिणाबाई गाय वासराजवळ आली. दिवसातून 2-3 वेळा त्या यायच्याच, पण अजूनही त्यांनी चाऱ्याला स्पर्श केला नव्हता. आताही पाणी पाजण्याचा त्यांनी आतोनात प्रयत्न केला, पण गाय वासरानं पाणीही घेतलं नाही. दोघींच्याही शरीरात काहीच त्राण दिसत नव्हते. अस्थिपंजर झाल्या होत्या. त्यांच्याकडे पाहवत नव्हतं.
तोच राधा कसं तरी करू लागली, डोळे फिरवू लागली. बहिणाबाईनं जोरानं ओरडून आईला बोलवलं. तिच्या ओरडण्यामुळे घरातील सारेच पळत आले. आवाज ऐकून हिरंभटही आले. गर्दी जमली. हिरंभटांच्या तोंडून सहज एक श्लोकाचा पूर्वार्थ आला. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. त्यांच्याकडून हा पूर्वार्थ पूर्ण होत नाही, तोच अंतिम क्षणी पोचलेल्या राधाने मानवी भाषेत श्लोकाचा उत्तरार्थ म्हटला. यत्कृपातहं वंदे वंदे परमानंद माधवम. राधेच्या तोंडून मानवी शब्द सर्वांनी प्रत्यक्ष ऐकलं तरी विश्वास बसत नव्हता. हिरंभटांनाही खरं वाटेना. संस्कृतचे जाणकार असलेल्या माणसासारखे खणखणीत शब्द राधाच्या मुखातून निघाले. हिरंभट कसे तरी म्हणाले, बहिणा, अगं तुझी राधा चालली ग. आणि त्यांचे डोळे पाणावले. बहिणाबाईनं राधेचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. राधा तडफडू लागली. कसे तरी तिने आपली दृष्टी बहिणीकडे टाकली आणि अखेरचा श्वास घेतला. बहिणाबाईने मोठ्यानं अंबरडा फोडला आणि बेशुद्ध झाल्या. आऊदेव आणि दोन्ही मुलांनी बहिणाबाईंना उचलून घरात नेलं. जमलेल्या साऱ्या लोकांना अश्रू आवरेना. त्यांना माणसाप्रमाणे डोके खाली करून जयराम स्वामींना नमस्कार करणारी राधा आठवू लागली. तिच्या त्या कृतीचा खरा अर्थ आज लोकांना कळला होता. राधेच्या तोंडून मानवी भाषा प्रगटली होती. ज्ञानोबा माऊलीने रेड्यामुखी वेद बदवले होते. आज राधाने श्लोकाचा उत्तरार्ध म्हणून दाखवला होता. हा चमत्कार नव्हता, सत्य होतं. मानवी जन्माचे रहस्य इथे उलगडत होते. निश्चितच पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध असावा. प्रत्यक्षात घडलं होतं. गाईच्या वासरांची मानवी वाणी. यत्कृपात्वहं वंदे परमानंद माधवम. साऱ्या कोल्हापुरात वार्ता पसरली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या दुर्दैवी अलौकिक वासराचं दर्शन घेण्यास येऊ लागले. जयराम स्वामींना ही वार्ता कळताच तेही पाणवल्या डोळ्याने लगेच बहिणाबाईंकडे आले. पण त्या शुद्धीवर नव्हत्या. स्वामींनी शिष्यांना आदेश दिला, या योगभ्रष्टाच्या अनुष्ठानाची पूर्तता आता पूर्ण झालेली आहे. या असामान्य देहातील आत्मा पूर्णत्वास मिळाला आहे. याचे संपूर्ण पावित्र्यात अंतिम संस्कार करा. स्वामींच्या शिष्यांनी आणि भाविकांनी तयारीला सुरुवात केली. पानाफुलांनी सजवलेल्या गाडीत राधेला ठेवण्यात आलं. लोकांनी तिच्यावर गुलाल फुलं उधळली. टाळ मृदुंगांच्या गजरात त्या मुख्या जनावराचा राधेचा अखेरचा प्रवास सुरू झाला. आऊदेव, बहिणाबाईंचे दोन्ही भाऊ आणि असंख्य नागरिक या महायात्रेत सामील होते. राधेला अखेरचं वंदन करण्यासाठी जागोजागी भाविक उभे होते आणि फुलं उधळत होते. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या भेटूया पुढच्या भागासह.